तर जय महाराष्ट्र मित्रांनो, रात्रीचे 1:30 वाजता आहे. तुम्ही बघू शकता माझ्या फोनमध्ये 1:38 झालेले आहे आणि रात्रीच्या 1:30 वाजता मी एक अशा जागेवर आहे जिथे एक मोठ्या स्केलवर बिझनेस होतोय. आणि हा व्यवसाय काय आहे, हा युनिक व्यवसाय काय, ज्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक रात्रीचे 1:30 वाजता इथे टीव्हीवर मॉनिटरिंग करताय. आणि काय हा बिझनेस कॉन्सेप्ट आहे जो की ज्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी मी दिल्लीमध्ये आलोय सुरक्षा सिक्युरिटी सिस्टम मधून सरांशी भेटायला. तर सर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर सरांनी हा जो कॉन्सेप्ट आणलाय ना तुमच्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी, सर हा दिल्लीमध्ये करताय, नॉर्थ साइडमध्ये करताय, पण महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय खूप कमी लोकांना माहिती आहे आणि खूप कमी लोक हा व्यवसाय करतात. तर तुम्ही पण हा व्यवसाय कसा करू शकता याची पूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेहनत एकदा करायची आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जी इन्कम आहे, ज्याच्यातून तुम्हाला जो बिझनेस आहे तो रेग्युलरली भेटत जाणार आहे, पूर्ण लाईफ टाइम भेटेल जोपर्यंत तुमचा क्लायंट त्याच्यात राहील. आणि कसा हा व्यवसाय असणार आहे, तर मित्रांनो हा जो कॉन्सेप्ट आहे बेसिकली तुम्ही मार्केटमध्ये तर बघितलंच असेल की लोक कॅमेराज आपल्या लोकेशन्सवर लावता, जसं की ऑफिस झाले, वेअरहाऊस झाले, कंपनी झाले, सगळीकडे कॅमेराज लावले जातात. पण जेव्हा चोरी होते, काहीतरी इन्सिडेंट घडतो, तेव्हा आपण नुसतं ते कॅमेरामध्ये बघत असतो की समजा कुठेतरी आग लागली तर आपण नुसतं बघतो कॅमेरामध्ये की कशी आग लागली. बाकी त्याला जे टाळायचं जे काम आहे ते कोणीच करू नाही शकत आणि कॅमेरा पण नाही करू शकत, कारण की तुमचं काम त्याला मॉनिटर करणं नाही आहे. कॅमेरा तुम्हाला दाखवेल आणि तो समजा एखादे असे पण कॅमेरा असतात जे की तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतील, पण तुम्ही कितीदा बघणार आहेत. ऍक्च्युअल गोष्ट वेळेस काय होते, समजा एखादा चोर येतोय तर तो चोरी करून निघून जाईल आणि तुम्ही नुसतं बघत राहणार याच्यामध्ये. तर ही जी कंपनी आहे इथे तुम्ही बघू शकता सिक्युरिटी सिस्टम्स, इथे काय आहे ना, भारतातले झाले, खूप सारे नॉर्थ साईडचे झाले, खूप सारे जे क्लायंट्स आहे ना त्यांच्या घराचं, त्यांच्या ऑफिसचं, त्यांच्या गोडाऊनचं, त्यांच्या शॉपचं लाईव्ह मॉनिटरिंग होत आहे. म्हणजे हे लोक कॅमेरामधून त्या लोकेशन्सला कंटिन्यू बघत असतात आणि तिथे काय चालू आहे, जसं इन्सिडेंटमध्ये जे जे प्रॉब्लेम्स होत आहेत तिथे ते समजा इथूनच ते त्यांना मॉनिटर करता आणि कुठले काय लोकेशन चालू आहे, कसं चालू आहे ते सगळं लाईव्ह इथे मॉनिटरिंग होतंय. जेवढे पण तुम्ही इथे बघताय लोक, हे सगळे टीव्हीमध्ये ते लोकेशन्स बघताय लाईव्ह कॅमेरामधून. आणि समजा काही इन्सिडेंट झाला, समजा एखादा चोर असेल तर ते ऍक्च्युअलमध्ये इथे ते बघताय. आता बघा हा जो एम्प्लॉई आहे इथे पूर्णच्या पूर्ण, समजा एखादा हा बघा हा गार्ड इथे झोपलेला आहे, राईट. आता याला उठवू शकतो हा, समजा काही इसको उठाव जरा. तो फिर सो गया भैया, चोर आएगा तेरे मुश्किल हो जाएगी, उठ जा भैया उठ जा, बघा गाड़ी उठ जा. हे सर इथून बोलताय त्याला आणि हा बघा हा बघा उठून गेला लगेच चोरी हो जाएगी, मोबाइल की जेब से मोबाइल निकाल के ले जाएगा चोर, आके बैठ जा. हा बघा लगेच उठून गेला. तर सोता रहता है यार. इथून फोनने हे जे सगळे लोक आहे ना मॉनिटरिंग करताय, समजा कोणी चोर आला तर समजा काही आग लागली तर डायरेक्टली ओनरला कॉल जाईल. आणि समजा इथे कोणी भांडणं वगैरे करतंय तर लगेच हे लोक इथून फोननेच त्याला वॉर्न करतात की असं नका करू, काही शिव्या देतील, काही सायरन वाजवतील. कॅमेराजवळ हे लोक सायरन पण लावतात. समजा काही चोरी झाली, इथे बघा कंटिन्यू मॉनिटरिंग होत आहे आणि एक माणूस 25 लोकेशनवर पूर्ण नजर ठेवतं आणि इथे कंटिन्यू काम चालतं, रात्रभर काम चालतं. असं नाही की यार हे लोक झोपून जातील, यांना एवढं ट्रेन केलेलं आहे की पूर्णच्या पूर्ण वेळ हे कंटिन्यू लाईव्ह राहतात. इथे बघा इथे लोक काय करताय, कामं, गोडाऊनचे कामं चालू आहे, राईट. ही पूर्ण लाईव्ह सर्व्हिलन्स आहे आणि पूर्ण वेळ चालू राहतं. आता ही नाईट शिफ्ट आहे, रात्रीचे 1:30 वाजता मी आलोय बघा, आता 2 वाजून चालले. रात्रीच्या 2 वाजता मी आलो तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी की कोणता व्यवसाय कसा चालतोय, कारण की आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना कळतच नाही की यार कोणता मोठ्या स्केलवर व्यवसाय. बघा किती एम्प्लॉईज इथे कंटिन्यू सर्व्हिलन्स चालू आहे. आणि ही सर्व्हिस देण्याच्या अगेन्स्ट सर, हे जे सर आहे हे सुरक्षा सिक्युरिटी सिस्टमचे ओनर, ही सर्व्हिस देण्याची लोकांशी चार्ज करतात. 6,000 3,000 समजा महिन्याचा पॅकेज घेतला तर त्याच्या हिशोबाने एका कस्टमरची फी असते हे नाईट सर्व्हिलन्सची. तर अशा प्रकारे हा व्यवसाय चालतो, राईट. बघू शकता आता तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला असेल. आणि सरांनी 500 पेक्षा जास्त चोरी पकडलेली आहे आणि रजिस्टर केलेली आहे. खूप लोकांना यांनी सेफ पण केलंय. आणि त्याच्यासोबत इथे व्हॉट्सअपला समजा आता जो ओनर आहे ज्याचं हे लोक सर्व्हिलन्स करतात मॉनिटरिंग, त्याला व्हॉट्सअपला कंटिन्यू ग्रुप बनवून लोकेशनचं काय मॅटर आहे ते सगळं सेंड केलं जातं प्रत्येक मिनिटाला. हे बघा, ह्या बघा लगेच इथून स्क्रीनशॉट घेतोय आणि लगेच टाकतोय बघा, सेंड करतोय, लगेच सेंड करायला. हे बघा लगेच सेंड करतोय बघा. म्हणजे जो ओनर आहे ना त्याला कंटिन्यू हे लोक सेंड करत असतात की समजा कोणी काही चालू आहे. हे बघा फोनमध्ये पण इथे काम चालतंय बघा, फोनमध्ये पण हा मुलगा बघतोय की काय काम चालू आहे आणि इथे हे लोक ओनरला डायरेक्टली रिपोर्ट करतात व्हॉट्सअप मेसेज थ्रू ग्रुपमध्ये. हे बघा कंटिन्यू
हे 1 मिनिटासाठी पण झोपत नाही, 1 मिनिटासाठी पण झपकी येत नाही. झपकी लागली तर सर त्यांना पेनल्टी देतात. आणि समजा कोणाला टॉयलेटला जायचं असेल, कोणाला जायचं असेल, तर त्यांच्यासाठी बॅकअपमध्ये हा एक ऑलरेडी मुलगा असतो, तो रिप्लेस होईल आणि तो काम करेल. आणि यांना फूड वगैरे जे पण जेवण हे सगळं टेबलावर भेटतं, कारण की हे लोक 1 मिनिटाला पण बाहेर जाऊ शकत. आणि इथे हे लोक जे फोन पण बघताय ना, ते त्यांचे स्वतःचे फोन नाही आहे, त्यांचे सगळ्यांचे जे फोन्स आहेत हे इथे जमा आहे. हे बघा, इथे सगळ्यांचे फोन जमा आहे. त्यांचे जे कामाचे फोन आहे ना, तेच ते वापरू शकतात, दुसरे काही फोन इथे वापरू नाही शकत. कंटिन्यू सर्व्हिलन्स आहे. आणि हेच काम करण्यासाठी सरांनी अप्रॉक्स 500 पेक्षा जास्त क्राईम थांबवलेले आहे. आणि सरांना ह्या कामासाठी खूप सारे अवॉर्ड्स पण भेटले. महाराष्ट्र खूप मोठं आहे, भारत खूप मोठं आहे, तर सर एकटे हे सगळं करू नाही शकत आहे, राईट. आता सरांना मोठं एक्सपांड करायचं आहे, तर तुमच्यासाठी एक फ्रँचायझी अपॉर्च्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सरांसोबत हा व्यवसाय सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्लायंट्स कनेक्ट करून द्यायचे सरांना. मॉनिटरिंग वगैरे सगळं ते इथूनच होईल, राईट. सर जे पण तुम्हाला सिक्युरिटी सिस्टम जसं की कॅमेरा वगैरे झाले ते सगळं इन्स्टॉल करायचं काम तुमचं राहील. पण हे जे लाईव्ह मॉनिटरिंग आहे हे सगळं काम सर करतील इथे बसून. तुम्हाला फक्त क्लायंट एकदाचा कनेक्ट झाला तर तो जो क्लायंट आहे तो सरांना दर महिन्याला या सर्व्हिसची फीस देईल. आणि त्या फीसमधून तुम्हाला दर महिन्याला कमिशन पण येईल, म्हणजे एक पॅसिव्ह इन्कम तुमचं जनरेट होऊ शकतं. आणि जे तुम्ही कॅमेराज त्यांना विकणार, एक्झाम्पलसाठी सिक्युरिटीचे कॅमेराज असतील, सायरन्स असतील, वेगवेगळे डिव्हाइसेस असतील, ते त्याच्यामधून पण तुम्ही प्रॉफिट काढू शकता. तर अशा प्रकारे हा पूर्ण बिझनेस मॉडेल असणार आहे. त्याच्यानंतर याच्यात कस्टमर कोण आहे? कस्टमर तर सगळेच आहे. शॉपचा आहे, घर आहे, बंगलो आहे, इथे एवढे सारे कस्टमर आहे, गोडाऊन आहे, ट्रान्सपोर्ट ऑफिसर्स आहे, किती कस्टमर्स आहे ज्यांना ही सर्व्हिसची गरज आहे. पण कोणी देणारं नाही आहे ना, राईट. नुसतं चोरी बघून तुम्ही थोडी काय करू शकता. चोरीला टाळणं हे सगळ्यात मोठं आहे. समजा चोरी होण्याआधीच तुम्हाला त्याला आपण चोराला सांगितलं की भाई तू इथून निघ, तर तो लगेच चालला जाईल. ह्या लोकांचं सगळ्यांचं हेच काम आहे. तर तुमचं काम काय असणार आहे? महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये जायचं आहे, तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजवायचा आहे, त्यांना सिक्युरिटी सिस्टम विकायचं ज्याच्याने तुमचा प्रॉफिट निघेल, कॅमेरा सिस्टम इन्स्टॉल करून द्यायचे, सायरन इन्स्टॉल करून द्यायचे, हे सगळं इन्स्टॉलेशनचं काम तुमचं असणार आहे. बाकी जे लाईव्ह मॉनिटरिंगची सर्व्हिस आहे ते इथून असणार आहे. आणि तुमचा कस्टमर जी पण लाईव्ह मॉनिटरिंगची सर्व्हिस घेईल, समजा 6,000चं पॅकेज घेईल, 3,000चं, 10,000चं, तर त्याच्यामधून तुम्हाला जे कमिशन येते दर महिन्याला येत राहील. समजा तुम्ही असे तुमचे 1000 क्लायंट झाले, 100 क्लायंट झाले, तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला महिन्याला किती पॅसिव्ह इन्कम जनरेट होऊ शकते. तर अशा प्रकारचं एक आगळा वेगळा बिझनेस मॉडेल आहे. आणि ह्याच कामासाठी सरांना खूप सारे अवॉर्ड्स पण भेटले, ज्याच्यामध्ये सरांनी या फील्डमध्ये खूप डिटेलमध्ये काम केलेलं आहे. आणि हार्डली तुम्ही असं काहीतरी काम आहे, असं काहीतरी मॉनिटरिंग आहे, हे हार्डली तुम्ही बघितलं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल अजून माहिती पाहिजे असेल आणि हा युनिक व्यवसाय तुम्हाला तुमच्या एरियामध्ये करायचा असेल तर सर वेबिनारला यायचा. सरांनी मी सांगितलं सरांना की सर मराठीमध्ये काहीतरी तुम्ही सांगा आमच्या व्ह्युअर्सला, तर वेबिनार तुम्ही जॉईन करू शकता. वेबिनारमध्ये सर तुम्हाला या बिझनेस मॉडेलची पूर्ण माहिती देतील, कसं काय करायचं. पूर्ण 2-2.5 तासाचा वेबिनार असणार आहे. तर तुम्हाला काम काढून यायचं आहे, कारण की याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सर तुम्हाला सांगतील की कसं तुम्हाला काम करायचं आहे, याच्यात इन्कम कशी जनरेट होते, कसं तुम्हाला हे सिस्टम बसवायचं आहे. जसं इथे सिस्टम बसवलंय, जसं सरांनी हा बिझनेस उभा केलाय, तसं तुम्ही तुमच्या एरियामध्ये पण कसं करू शकता. सगळी A to Z माहिती सर तुम्हाला वेबिनारमध्ये देणार आहे. आणि सरांना मराठी येत नाही, सर तुम्हाला पूर्ण वेबिनार हिंदीमध्ये सांगणार आहे. वेबिनारला यायचा. गुड. तर आणि सरांचा जो नंबर आहे तो स्क्रीनवर पण दिला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर ॲड्रेस सगळे आहे. तर तुम्ही त्यांना कॉल, व्हॉट्सअप करून, व्हॉट्सअपमध्ये तुम्ही समजा MG पण लिहिलं तर सर तुम्हाला पूर्ण लिंक पाठवतील, फॉर्म पाठवतील, फॉर्म फिलअप करा, वेबिनार जॉईन करा आणि हा व्यवसाय सुरू करा.